आर.बी. दयावान सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेविषयी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। आर.बी. दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत संजय गांधी निराधार आणि वयोवृद्ध श्रावणबाळ योजनेसह इतर योजनांच्या विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। संजय गांधी निराधार विशेष सहाय्य योजनेअंतर्गत विधवा महिलांना नोटिशी देण्यात आल्या आहेत। यांची मुलं यांना सांभाळत नसल्याची शहानिशा न करता पेन्शन बंद करण्यात आली आहे। याची चौकशी करून पेन्शन पुन्हा चालू करावी। संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेचे फॉर्म सर्कल चौकशीमार्फत आधी 21,000 रुपयांचा उत्पन्नाचा दाखला मिळत होता, पण आता सर्व कागदपत्र क्लिअर असताना देखील मंडलाधिकारी कार्यालयातून 40 ते 50 हजारांचा दाखला मिळतो। याची चौकशी करून नागरिकांना 21,000 रुपयांचा दाखला मिळवून द्यावा आणि न्याय द्यावा। तसंच संजय गांधी निराधार शहर मध्य कार्यालयात ऑनलाईन प्रकरण चालू करावं, यासह इतर मागण्या निवेदनातून मांडण्यात आल्या। निवेदन देताना शिष्टमंडळात आर.बी. दयावान संस्थेचे सचिव विश्वभूषण कांबळे, जीवनदीप इस्लाक संस्थेचे संस्थापक सुहास एडके, नागनाथ एमुल, राहुल दुपारगुडे, राहुल गायकवाड, जयप्पा गवळी, सुरेश कोळी, दत्ता चव्हाण, राम कोळी, राजशेखर कुटेकर, गायकवाड, दोटे, माने, नारायण कुमार गुंडा यांची उपस्थिती होती। लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे। यामध्ये ज्या लोकांचे काम व्हायला पाहिजे होते हे तात्काळ न होता त्याला कमीत कमी 2-2, 3-3 वर्षे जात आहेत। त्यामुळं सोलापूरमधली जनता नाराज झालेली आहे। संजय गांधी निराधारचे सहाय्यक योजनेअंतर्गत सर्व महिलांना नोटीस देऊन त्यांची मुलं 25 वर्ष पूर्ण झाले त्यांचे पेन्शन बंद करण्यात आलेले आहे। पण याची कुठली शहानिशा चौकशी न करता व त्यांना विचारपूस न करता यांचा मनमानी कारभार डायरेक्ट त्यांची पगार पेन्शन बंद करण्यात आलेले आहे। हे कुठं तर तात्काळ थांबलं पाहिजे। या प्रकारे त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेचे 21,000च्या उत्पन्न दाखल्याखाली कमीत कमी 60 ते 70 हजार उत्पन्न देत आहेत। यामध्ये लोकांनी नाही का संजय गांधी निराधार हे लागू कसं होणार त्यांना याचाही कुठेतरी विचार केला जावा। हे विषय आम्ही त्यामध्ये मांडलेला